तर विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे आणि वेगवेगळे विषय घेऊन या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आपल्यासाठी तयार करण्यात येते. आज एक सुंदरसं गणितीय खेळ किंवा गणितावर आधारित एक आपण त्याला काय म्हणू, मनोरंजनात्मक विचार करणारा गेम आहे. तुम्हाला सांगणार आहे ट्रिक्स. तर आपण या ठिकाणी सोहमला बोलवूया. ठीक आहे, मला येत असेल तर तुम्ही उत्तर आपल्याजवळ तयार ठेवा, सांगू नका पहिले. ठीक आहे, तो काय विचारतो, नाही समजला तर पुन्हा विचारा. ओके. एक घर आहे समजा. अरे बाबा, एक घर आहे, तुमच्या घरात उंदर आले. आता तुम्हाला इथे काहीतरी संख्या घ्यायची आहे, तुमच्या मर्जी. 50 पर्यंतची इथे काहीतरी संख्या घ्यायची आहे. येथे एक संख्या घेतल्या तर आता ते तुम्ही काही उंदर मारल्या. समजा समजावून सांगतो तुम्हाला. 20 उंदर आले तुमच्या इथे, 10 उंदर मारले, इथे 10 उरले, 10 इथे गेले. येथे त्याचे होईल 2 पट. 10चे मग 2 पट 20 होणार. 20 मधून तुम्हाला इथे जिथे मारले तिथे पण तेच मारायचे आहे. 10 तर वापिस उरेल 10. तर इथे 10 आले, इथे होईल 3 पट. 10चे 3 पट 30. आता इथे तुम्ही 10 माराल पण इथे 20 येईल, पण इथेपर्यंत येथले 0 पाहिजे. किती उरले पाहिजे? 0 शून्य उरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही इथं किती उंदर घ्याल सुरुवातीला, आहे ना? आणि किती उंदरे माराल, किती घ्याल आणि किती माराल. 3 पट 2 पट दिव्या, बघ, त्याचं म्हणणं असं आहे की हा तुमचा घर आहे, बरोबर आहे. या घरात उंदर आहेत. आता किती उंदर आहेत ते तुम्ही ठरवा. पण करायचं काय, इथं जेवढी संख्या आहे उंदरांची त्याच्यातले जी संख्या तुम्ही म्हणजे जेवढे उंदर तुम्ही मारले त्यापैकी उरलेले जे संख्या इथं येतील आल्याबरोबर याचे डबल होतील. समजला? इथं असलेल्या उंदरांपैकी जेवढे तुम्ही उंदर माराल आणि उरेल त्या उरलेल्या संख्यांची आल्याबरोबर डबल होईल. पुन्हा तुम्ही तेवढेच उंदीर इथलं माराल, डबल झालेल्यापैकी तेवढेच माराल. इथं जेवढे मारले तेवढेच मारायचं आहे, बरोबर आहे सोहम? तेवढा उंदरे मारल्यानंतर इथं काहीतरी उरेल उंदर, पूर्ण काही मारणार नाही तुम्ही. जेवढे उंदर इथं उरलेले आहे इथं आल्याबरोबर त्याचं काय होईल, 3 पट म्हणजे तिप्पट होईल. समजलं? उरलेल्या संख्यांचे तिप्पट होईल. या तिप्पटी संख्यांमधून तुम्ही जेवढे उंदर पहिले मारले तेवढंच मारायचं आहे, परंतु इथं 0 आले पाहिजे, एकही उंदर उरलं नाही पाहिजे चौथ्या ठिकाणी, बरोबर आहे सोहम? इथं शेवटचा जो आहे तो एकही उंदीर उरला नाही पाहिजे. मग तुम्ही इथून सुरुवातीला किती अंक घेणार आणि किती उंदर मारणार ते तुम्हाला काढायचं. या आहे चॅलेंज. सात उंदीर आहे. 7 उंदीरला मारलं आणि येतं आले 7. 7चे 2 पट होईल. किती मारशील तू? इथं मारल्यानंतर उरलेल्या संख्या घ्यायच्या 4. 4 मारला, किती उरले मग? 3. 3चे 2 पट होईल. 3चे 6. किती झाले? 6. 6 किती मारशील आता? 4. 4 मारशील. उरले किती? 2. 3 पट 6. 6 किती मारशील आता? 4. 4 मारशील. उरले किती? 2. आपल्याला किती उरलं पाहिजे बेटा? 0. मी घेतलं 8. 8 मधले मारलो 5. 3चे दुप्पट झाले 6. 6 मधले 5 मिळाल्यावर उरले 1. 1चे तिप्पट 3.
सर तर मी इकडे एकेचाळीस 41 इथून मी 24 मारलो 17 इकडं इथे आले 17 दुप्पट 34 24 10 अरे यार 30 30 30 24 यार आठवण 6 तर इथे आम्ही पहिले घेणार 40 मधून आम्ही आहे ना 24 मारणार 24 मधून जर आम्ही आहे ना 40 मधून 24 मारणार तर उरणार 16 चे दुप्पट 32 मधून 24 मारला तर उरतील 8 त्रिक 24 मधून 24 मारणार राहिले 0 चालू कर. लक्षात आलं का त्यांनी सांगितलेलं? मी एकदा समजून सांगतो पहा व्यवस्थित. त्यानं काय केला, आपला नियम आहे ना लक्षात तुम्हाला, इथं जेवढं उंदरा होते त्याच्यापैकी जेवढं मारणार त्याची इथे आल्यानंतर दुप्पट होईल, बरोबर आहे. आणि इथं उरलेल्या संख्यांची इथं आल्यानंतर तिप्पट होईल. आणि इथं जी संख्या आपण सुरुवातीला वजा केली तीच संख्या वजा केल्यानंतर किती आले पाहिजे, 0 आलं पाहिजे. तर तो काय घेतला, त्याच्या घरात किती उंदर होते, 40 उंदर होते. 40 पैकी त्यांनी किती मारले, 24 उंदर मारले, उरले 16. हे 16 उंदीर उरलेला जेव्हा इथं आले त्याचे डबल झाले, 16 गुणिला किती झाले 2, 32 उंदर झाले, बरोबर आहे. 32 उंदरापैकी तेवढंच उंदर मारणार आपण, किती 24 उंदर इथं मारले 32 पैकी, उरले किती 8 उंदीर उरले. या उरलेल्या उंदीर जेव्हा इथं आले या कोणत्यात, तेव्हा त्याची टिप्पट होते, तिप्पट, बरोबर आहे. 8 3 होते, आपण किती उरलं उंदीर मारला होता सुरुवातीला, इथं 24 मधून 24 वजा करू आपण तेवढं उंदीर, इथं उरेल 0. बघा इथं उरते 0. तर अशा पद्धतीने हा विचार करणारा दिमागाचा एक गणितीय खेळ आहे. याला पण काय म्हणतो, गणितीय खेळ. डोके लावा, विचार करा. तुम्ही बऱ्याच वेळा विचार केला, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे काही लक्षात आलं. आपण 2-3 उदाहरणं सुद्धा सोडून पाहिलं. आलं का? मी सुद्धा एक संख्या घेतली होती, पण मला पण ते सुटलं नाही. मी घेतलेली संख्या होती 2. किती घेतली होती, 2. बघा बरं इथं 2 मांडलं तर येते का. इथं मी 2 घेतला, 2 पैकी मी एक उंदीर मारला, समजा 2 पैकी एक उंदीर मारला तर 1 उरते. 1चा डबल किती होतो, 2. ठीक आहे. 2 पैकी एकच उंदीर मारणार, उरलेल किती इथं 1. इथं तिप्पट होते म्हणजे होते 3, पण एक उंदीर मारल्यानंतर इथं उरत होते 2, म्हणून मी मग तुमच्या पुढे आलो नाही, बरोबर आहे. तर असं आपण दिमाग कधी कधी लावतो, पण ते काही कामी येत नाही. एक परफेक्ट संख्या असते काही ठिकाणी, तेवढीच संख्या पाहिजे. आणि ती संख्या बरोबर त्या पद्धतीने सोहमने सोडवून दाखवलं. चला सोहमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या.